आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. मी छाया गोतमारे, छाया भगवान गोतमारे, जळगाव जामोदवरून बोलत आहे. तर माझ्या हा रेकीच्या प्रवासाबद्दल फर्स्ट डिग्री पासून तर ग्रँड मास्टर पर्यंतचा जो माझा प्रवास आहे त्याबद्दल मी आज सांगणार आहे सर्वांना. तर मला काही प्रॉब्लेम होते. आधी मी योगा मेडिटेशन या मार्गात होतेच, पण त्या मार्गात असून सुद्धा तिथूनही थोडीफार ऊर्जा भेटत होती, पण ती ऊर्जा कशी वापरायची, कुठे वापरायची हे ज्ञान नव्हतं. कसं बोलायचं, कसं वागायचं, कसा विचार करायचा हे ज्ञान नव्हतं. फक्त मी करत होते. आणि कधी कधी काय होत होतं की ती ऊर्जा आपली चुकीच्या ठिकाणी वापरल्या जात होती, चुकीचे विचार केले जात होते, चुकीचे विचार क्रिएट होत होते. अशा प्रकारे गोष्टी घडत चालल्या होत्या. आणि मग प्रॉब्लेम हे माझ्या जीवनामध्ये वाढत गेले काही प्रमाणात. तर माझे खूप काही प्रॉब्लेम थोडे निर्माण झाले. आणि शारीरिक पण प्रॉब्लेम होते मला. मला वाताचा त्रास, म्हणजे माझं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं होतं. आणि भीती निर्माण झाली होती. भीती, एखाद्या गोष्टीची भीती असणे, अशा काही गोष्टी माझ्या मध्ये निर्माण झालेल्या होत्या. पण जेव्हापासून मी रेकी जॉईन केली, मला जाधवताईंनी सांगितलं, जाधवताईची आणि माझी भेट झाली एक दिवस. त्यांनी मला एकीबद्दल सांगितलं, तुमच्याबद्दल सांगितलं की आपल्या इथंच मॅडम आहेत त्या अशा प्रकारचा कोर्स घेतात आणि त्या माध्यमातून तुमचे हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर तरी पण मी मी माझ्याच ह्याच्यात होती. मी म्हणू की जसं आधीच तर मी मेडिटेशन वगैरे करते, आणि ह्या अजून मला हे शिल्लक करावं लागेल, त्यातून काही साध्य होणार नाही. पण मग असे एक दिवस असा आला की नाही, मग मला तुमच्याकडे यावं लागलं. मी परत तुमचा फोन नंबर घेतला त्यांच्याकडून, आणि त्यांनी पण मला पहिलं हे पाठवलं, माफ कसं करावं. हा जो आपला व्हिडिओ आहे तुम्ही टाकलेला, तो मी एक दिवस खूप मन लावून पाहिला. आणि त्याच्यामध्ये त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर मी मनाशी पक्का निर्धार घेतला, हा निर्णय घेतला की मला रेकी जॉईन करायची आहे. आणि खरंच इथून मला माझे जे प्रॉब्लेम आहे ते सुटणार आहेत, हा 100% विश्वास माझ्यामध्ये त्या व्हिडिओ पासून निर्माण झाला. आणि मी म्हटलं की इथून आता आपल्याला थांबायचं नाही. इथून आपल्याला आता जीवन आपलं पुढे न्यायचं आहे. जे आधीचं आहे ते विसरून या माध्यमातून मी 100% जे आधीचं जीवन आहे ते चेंज करून पुढे मार्गक्रमण करणार आहे. हे मला हे विचार माझ्या डोक्यामध्ये क्लिक झाला. आणि तिथून मी म्हटलं की नाही, आता याच्यामध्ये मला आर्थिक प्रॉब्लेम असो, वेळेचा प्रॉब्लेम असो, तो मी त्या सर्व प्रॉब्लेमवर मी मात करून मी रेकी जॉईन करणार आहे. आणि हा निर्णय मी माझा स्वतःचा स्वतः घेतला, कोणाचाही सल्ला, म्हणजे कोणालाही न विचारता स्वतः. कारण मी हा विचार केला की जीवन मला जगायचं आहे. मी जन्माला आले, प्रॉब्लेम मला आहे, आणि जीवन हे मला स्वतःला जगायचं आहे. म्हणून मग मी हा निर्णय स्वतः हातात घेतला. तर आता रेकी जॉईन केली, तर खूप छान छान असे रोजचे अनुभव मला आले. फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन आपलं 7 दिवसाचं, 7 मेडिटेशन पूर्ण केले. प्रत्येक मेडिटेशन मधून माझ्यामध्ये एका एका दिवसाने विश्वास अजून वाढत होता, विश्वासाचं प्रमाण वाढत होतं. आणि सेकंड डिग्री जॉईन केली. सेकंड डिग्री मध्ये मला सिम्बॉल मिळाले. आणि मला खरंच हे कळलं की सिम्बॉलच्या माध्यमातून आपण खूप काही गोष्टी साध्य करू शकतो. आपल्या जवळ जी ऊर्जा आधी पण होती निर्माण झालेली, पण त्यावेळेस जी मी ध्यान साधना आधी पण करत होती, पण त्यावेळेस जे करत होती त्या माध्यम होती. पण याच्यात आपल्याला हे सिम्बॉल मिळाले, आणि याच्यातून आपण कोणतं काम कसं, कशा प्रकारे, ती ऊर्जा कोणत्या ठिकाणी, कोणत्या कामावर किती प्रमाणात वापरावी, आणि कशा प्रकारे वापरावी हे मला समजलं. आणि खरंच मला समजलं की ही रेकी ही खूप छान टेक्निक आहे, जे आपल्यासाठी डॉक्टर मिकाऊस यांनी आपल्याला दिली. गौतम बुद्धांनी त्याची सुरुवात केली, आणि परत आपल्याला वापस आपली कला, आपली ही टेक्निक वापस भेटली.
ती खूप छान आहे. मी याचा खूप अभ्यास करत राहिली. खूप अ, चांगल्या प्रकारे मी त्याचं अध्ययन करत राहिली. आणि तुमचे मेडिटेशन हे रेग्युलर मी करत राहिली. मी मेडिटेशन सोडले नाही. सेकंड डिग्री नंतर थोडा गॅप पडला होता काही कारणास्तव. नंतर थर्ड डिग्री त्या गॅपमध्ये सुद्धा मी माझे मेडिटेशन, माझे प्रयत्न, रोजचे जे प्रयत्न आहेत ते मी कधीच सोडले नाही. आणि थर्ड डिग्री जॉईन केली. थर्ड डिग्री मध्ये खूप छान पुढे पण अनुभव आले. नंतर मी एक दिवस ग्रँड मास्टरचा निर्णय घेतला की नाही, आता मला ग्रँड मास्टर व्हायचं आहे. ग्रँड मास्टर मध्ये सुद्धा थोडा गॅप पडला होता. पण सेकंड डिग्री चालू असताना मी माझ्या बहिणीला याबद्दल सांगितलं. आणि तिला पण मला असं वाटत होतं तिला पण रेकी जॉईन करायची गरज आहे. तर तिने पण रेकी जॉईन केली आणि ती सुद्धा ग्रँड मास्टर झाली. ती आज ग्रँड मास्टर आहे. ती तुम्हाला माहितच आहे तिचं नाव पण. ग्रँड मास्टर झालेली आहे. नंतर मी आता जेव्हापासून आपला ग्रँड मास्टरचा हा प्रवास चालू झाला, याच्यामध्ये खूप छान रोजचे असे छान अनुभव येऊन राहिले मला. आणि आर्थिक स्वरूपाचे पण आले. शारीरिक आणि मानसिक जे प्रॉब्लेम जे माझ्या आधी होते ते काही राहिलेच नाही मॅडम आता. काहीच नाही. अ, छायाताई, तर असं झालं का मग की अगोदर रेकीला तुम्ही आल्यात, नंतर तुम्ही बहिणीला जोडलं आणि मग हो ती मॅडम, ग्रँड अगोदर. मास्टर झाली. ती ग्रँड मास्टर झाल्यानंतर तिच्यामध्ये झालेला बदल बघून तुम्हाला आणखी प्रेरणा मिळाली. हो मॅडम, असंच झालं. मी तिला ग्रँडमास्टर जॉईन म्हणजे रेकी जॉईन करायला लागली. नंतर तिच्यामध्ये खूप चेंजेस झाले आणि तिने मला सांगितलं की तू पण आता ग्रँडमास्टर कर. नंतर मी ग्रँडमास्टरचा निर्णय घेतला. हा. खूप सुंदर. खूप छान असे खरंच जीवन खूप बदलून गेलं या रेकीमुळे. ग्रँडमास्टर जॉईन केल्यामुळे खूप छान टेक्निक आहे. खूप छान तुम्ही शिकवता पण खूप छान. आणि तुम्ही अशा प्रकारे शिकवता आपल्या आम्हाला सिम्बॉल वगैरे की जसे आई बाळाला एबीसीडी काढायला, वर्णमाला काढायला शिकवते, त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सिम्बॉल शिकवता. हे खूप मला म्हणजे की खरंच आपल्याला एक हात धरून लेखणी धरून आपल्याला शिकवायला आहे. आणि म्हणजे खूप जीवनामध्ये म्हणजे तुम्ही कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं वागायचं आणि कसा विचार करायचा, कोणता विचार क्रिएट करायचा, हे सुद्धा तुम्ही आम्हाला शिकवलं. ह्या गोष्टी मला इतक्या आवडल्या, इतक्या मनाला भावल्या की खरंच हे आधी आपल्याला कोणी सांगितलंच नाही. आणि आपण आपल्या म्हणजे कसं तरी वागत होतो. समजा ऊर्जा असते पण ती पाणी आहे विहिरीला पण ते कधी काट्याला जात गेले तर तिथं काटे उगवतात, फुलाला आले तर फुलं उगवतात. त्याप्रमाणे माझ्यातल्या ह्या ऊर्जेचा तुम्ही उपयोग करून घेतला आणि माझ्या जीवनाची हे बाग तुम्ही फुलवली असं सांगते मी. खूप छान अनुभव आले. गाडी गाडीला मी रेकी दिली एक दिवस. असं म्हणजे बंद पडली होती ती. म्हणजे दोरी बांधून नेत होते दुरुस्त करायला. तर मी त्या गाडीला रेकी दिली तर एकदम ओके झाली गाडी. छान झाली. नंतर आमची शेताची केस चालू आहे अतिक्रमणची. हा. हा. गाडी टू व्हीलर की फोर व्हीलर? टू व्हीलर गाडी. टू व्हीलर. टू व्हीलर गाडी. दोरी बांधून हा. ओढून देत होते. हा. तर ते तयारी चालू होती त्यांची दोर वगैरे पाहायची. आणि ते म्हणत होते आता आपण 20 ते 25 किलोमीटर तिथं आपण म्हणजे फोनवर बोलणं पण झालं होतं मेकॅनिकशी की बा तुम्ही घेऊन या, मी ते दुरुस्त करून देतो. जे प्रॉब्लेम होते त्या प्रॉब्लेमवर ते बोलले फोनवर. आणि ते नेऊन राहिले होते. तर मग मी म्हटलं नाही, आता मी ही गाडी नेऊ देत नाही. मी या गाडीला रेकी देते आणि ही गाडी इथेच दुरुस्त करून दाखवते यांना. तर मी ते बाहेर गेले दोरल्याची व्यवस्था करायला. नंतर मी ती गाडीला रेकी दिली तर मुलगा आला आणि मुलगा म्हणते आई ही गाडी चालू झाली. तर कसं काय केलं मग मी त्याला सांगितलं. म्हटलं मी त्याला त्या गाडीला रेकी दिली तर ते तो म्हणे आई किती आश्चर्य आहे, ही गाडी कशी काय तू चालू केली. त्याला तेव्हापासून तो म्हणते खरंच आईमध्ये खूप हे आपल्याला आतापर्यंत वाटत होतं हे काहीतरी शिकत आहे, पण आता समजलं की हे काहीतरी खूप छान शिकत आहे. एवढं म्हणजे हिने गाडी पण दुरुस्त केली. खूप आणि छान. नंतर दुसरा अनुभव असा आहे की आमची शेताची अतिक्रमणची केस चालू आहे. हा. त्याला 6-7 वर्ष झाली ती केस चालू आहे. तर पण जेव्हापासून मी या केसकडे लक्ष देणं म्हणजे रेकी देणं चालू केलं,
तेव्हापासून ती केस बऱ्याच प्रमाणात म्हणजे आता सॉल्व्ह होण्याच्या मार्गावर आहे ही वाव. गोष्ट. म्हणजे आपले जे वर्षानुवर्षापासून अटकलेले कामं किंवा बाबा कोर्ट केस आहे, तर त्याला एक प्रगती पथावर नेण्यासाठी आणि त्याचं योग्य विन विन पोझिशननी निकाल लागणार. छान. आणि जी मला ओव्हर थिंकिंग होती, ओव्हर हा. थिंकिंग होती, एका गोष्टीचा खूप विचार करत होती मी. एक विचार आला की त्या विचाराला असंख्य फाटे फुटत होते आणि मग मला त्रास होत होता. तर ती आता माझं मन शांत झालेलं आहे. ते पण एका गोष्टीचा म्हणजे मी व्यवस्थित योग्य तोच विचार माझ्या डोक्यामध्ये येतो, जो पाहिजे तोच विचार येतो. हम्म. जास्तीचे शिल्लक विचार येत नाहीत डोक्यामध्ये. तर हम्म. ही एक अनुभव माझा स्वतःबद्दल चांगला आहे. खूप छान. आणि युरिक ऍसिड वाढलेलं होतं माझं. तर तो पण त्रास आता म्हणजे वाताचा त्रास नाहीये मला. म्हणजे युरिक ऍसिड वाढलं तर वाताचा त्रास होतो, तो नाहीये युरिक आता. ऍसिड, युरिक आणि ऍसिड म्हणायचंय. युरिक ऍसिड वाढल्यामुळे तुमचे हे ठणक, बोट वगैरे ठणकतात. अ, अच्छा. हा, बोट वगैरे ठणकतात. ठणक असते ते, बारीक सूज असते आणि ठणकते. हम्म. एक वाताचा प्रकार आहे तो मॅडम. बर. तर तो त्रास होता मला. आणि जेव्हापासून म्हणजे हे आपले ग्रँडमास्टरचे मेडिटेशन चालू झाले, तेव्हापासून तो त्रास माझा पूर्णपणे म्हणजे सॉल्व्ह झाला. पूर्णपणे तो त्रास गेला असं सांगते मी. आणि मी जास्त वेळ बसली की माझ्या दोन्ही टाचा म्हणजे सुरुवातीला एक टाच खालून सुजत होती आणि नंतर दुसरी पण सुजायला लागली. मग मला त्या टाचीचा खूप त्रास व्हायचा. तर म्हणजे दुखायच्या टाचा टाचा चालायला लागला आपण की. आता तो टाचांचा त्रास पण काही राहिला आणि म्हणजे नाहीसाच झाला तो. टाचांचा त्रास सुद्धा नाहीसा झाला. तर असे छान छान अनुभव मला येत गेले रेकीमध्ये आल्यापासून. खूप छान तुम्ही आम्हाला शिकवता. असे छान अनुभव म्हणजे आणि बाकी ग्रुपचे पण आपल्या सोबतचे जे आहेत सर्वांचे अनुभव ऐकून पण मला खूप छान वाटते. आणि एक जेव्हा मला ओव्हर थिंकिंगचा हे होत होतं त्यावेळेस जसं मी माझ्या गुरूंशी मी बोलत असते मनात की गुरुजी का असं मला एवढं टेन्शन का, एवढं त्रास का, म्हणजे का असं माझं एवढा डोक्यामध्ये एवढा त्रास का होतो, एवढे विचार का येतात. तर त्यावेळेस गुरुजींचं माझ्या एकच आपलं सुविचार असतो, तो एकच नेहमी नेहमी डोळ्यासमोर यायचा की तो असा म्हणजे की ते इंग्लिश मध्ये होता तो, मी मराठीत सांगते की जेव्हा आपलं बीज असते, आपण एखाद्या झाडाचं बीज जमिनीत लावतो, ते बीज अंकुरित होण्याची प्रक्रिया त्या बीजामध्ये चालू असते. त्यावेळेस त्याला असंख्य वेदना होत असतात. त्या बीजाला असंख्य वेदना होत असतात आणि त्यानंतर त्याचं बीज अंकुरित होते. तर माझी ती बीज अंकुरित होण्याची प्रक्रिया ती चालू होती त्या काळामध्ये, हे मला समजलं. आणि आता त्या बीजाला सुंदर पालवी फुटलेली आहे, सुंदर पानं आलेली आहे. आणि या बीजाचा आता वटवृक्ष होणार आहे, मोठा वटवृक्ष होणार आहे. हे तुमच्या मुळेच शक्य झालं मॅडम. हे वटवृक्ष व्हायचं आहे, वटवृक्ष मोठा होणार आहे हा. हे जीवन छान फुललेलं आहे मॅडम. आणि पुढे सुद्धा आता मला पुढचे पण कोर्स करायचे आहे, छान अजून पण करायचे आहे. आणि मेडिटेशन पण मी हे खूप करते, मन लावून करते. वेळेचा पण मी भरपूर उपयोग घेते की नाही, एवढ्या वेळामध्ये माझं हे मेडिटेशन होईल. थोडा पण वेळ मी वेळेचं बी महत्व मला समजलेलं आहे. वेळ पण मी वाया जाऊ नाही देत, कारण ते वेळेचं महत्व मला खूप कळलं. आणि रिव्हर्स जर्नी बद्दल बोलायचं झालं तर रिव्हर्स जर्नी माझी 20 ते 22 वर्ष म्हणजे झाली. मागे गेली मी जीवनामध्ये खूप. आणि माझं मॅडम कामांबद्दल माझं होतं की माझ्यातून फास्ट असे मला खूप म्हणायचे, घरी पण म्हणायचे की तू फास्ट कामं करत नाही. म्हणजे घरातले काम आपले हे जे घरातले असतात ते. पण मी कितीही पण प्रयत्न करून ते माझ्याच्यानं होत नव्हतं. पण आता हे रिव्हर्स जर्नी झाली तेव्हापासून असं झालं की माझ्याच्यानं मलाच माझे नवल वाटते की खरंच आपण किती फास्ट म्हणजे करू शकते, मी पटापट कामं करू शकते.
पटापट कामं करू शकते. हा एक मला माझ्या स्वतःमधला बदल खूप आवडला, की नाही आता आपण हे काम करून दुसरं काही वेळ भेटेल तर आपण त्याच्यात आपण वेगळं काही करू शकतो. आपला रेखीचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो. अजून आपला छंद, आवड हे पण आपण जोपासू शकतो. ह्या गोष्टीचा आनंद होत आहे. खूप छान. कुठलं स्वप्न पूर्ण करायचं आहे मग आता छाया, रिवर्स जर्नी नंतर? रिवर्स जर्नीनंतर मला मॅडम या जीवनात येण्याचा जो पर्पज आहे तो माझ्या लक्षात आला, की मला असं सेवेच्या याच्यामध्ये यायचं आहे. आणि मला आधी पण तेच होतं मनात, पण गुरूंना कधी त्यांनी मला मार्ग हा दाखवला. कुठंतरी मला असं वाटतं त्यांनीच मला पुश केलं, की त्यांनीच माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम ते काही थोड्या प्रमाणात निर्माण केले, की तुला अजून पण पुढे जायचं, इतक्यावर तुला थांबायचं नाहीये. आणि ते प्रॉब्लेम येत गेले आणि म्हणून मी या मार्गाकडे वळले. जर ते प्रॉब्लेम आले नसते तर मी त्याच जीवनात सुखी असते आणि तेच जगली असते. पण मला आता हे कळलं, की माझ्या गुरुजींनीच मला पुश केलं, की नाही आता तुला अजून पुढे जायचं आहे, पुढे करायचं आहे, तुला एवढ्यावर थांबायचं नाहीये. तुला अजून खूप छान मोठे मोठे कामं जीवनामध्ये करायचे आहे. खूप लोकांना तुला मदत करायची आणि स्वतःचा सोलचा हा विकास करायचा आहे. अ, हे मला लक्षात आलं. हा पर्पज नक्की. मला कळला माझ्या जीवनाचा. हे खूप छान. स्वप्नच आहे. मस्त. खूप आणि छान. अजून एक अनुभव माझ्या मुलाचा म्हणजे घरामध्ये आपला समजा 12वी झाली की आपल्यावर टेन्शन असतं घरामध्ये, की मुलाचा मुलीचा कुठं नंबर लागेल की नाही बा, कसं होईल. पूर्ण घराचे लोक त्याचं टेन्शन घेतात. पण माझ्या घरी असं काहीच झालं नाही मॅडम. मुलाची 12वीचे पेपर झाले, रिझल्ट लागला. नंतर त्यांनी त्याचा आधीच निर्णय घेतला होता. ह्या ग्रँड मास्टर चालू होतच माझं तेव्हा. तर त्यांनी त्याचाच निर्णय घेतला, की मला हेच करायचं, मला असंच करायचं. म्हणजे कोणती फॅकल्टी घ्यायची ते त्यानं त्याचाच निर्णय घेतला सुद्धा होता. योग्य निर्णय त्याने त्याचाच घेतला होता. आम्हाला त्याच्यामध्ये पॅरेंट्सला कोणतंही त्याच्यामध्ये हे करायचं काम नाही पडलं. आणि त्याचा नंबर एका चांगल्या कॉलेजमध्ये लागला पुण्याला. डी वाय पाटील कॉलेजमध्ये मुलाचा नंबर लागला. ऍडमिशन पण झाली. आणि हे एकदम सहजतेनं झालं मॅडम. मी नेहमी म्हणत असते माझे सर्व प्रॉब्लेम, सर्व कामं सहजतेनं होत आहेत. तर खरंच मॅडम सहजतेनंच होत आहेत. तुम्ही जे म्हणता की नाही ग्रँड मास्टर जे बोलणार ते होणार, तर खरंच मॅडम हे होतच आहे, की सहजतेनं माझे सर्व कामं होत आहेत. वा. सर्व प्रॉब्लेम सहजतेनं, अगदी सहजतेनं सॉल्व्ह होत आहेत. हे मला खूप या गोष्टीचं वाटते, की खरंच आपण हे ग्रँड मास्टर मध्ये आलो, रेकीमध्ये आलो, की खूप छान झालं. कसं खरंच मला माझ्या गुरूंनी, मी म्हणते माझ्या गुरूंनीच मला हे गिफ्ट दिलं, की खरंच तुला आता पुढे जायचं आहे, हे तू गिफ्ट घे आणि जग तुझं जीवन. साधना पण केली मी त्याच्यात पण खूप 10-12 वर्ष झाले त्याच्यात पण साधना करत होती. पण त्यांना मला अजून पण पुढे न्यायचं होतं. त्यांनी म्हणून मला पुढे कदाचित असं असेल की या ऊर्जे तू अगं तुझ्यामधील तुम्हाला असं वाटते का की रेखीमध्ये आल्यानंतर त्या क्षमतांचा अधिक जास्त विकास झाला? हो मॅडम. म्हणजे त्या गुरुची आपली जे आधीचं पण मेडिटेशन, पण तीच मेडिटेशन, तीच ऊर्जा आता मी मोठ्या प्रमाणात घेऊ शकते. आणि जिथे ज्या ठिकाणी वापरायची तिथे मी वापरू शकते. ही कला मला समजली आणि त्या टेक्निकचंच नाव आहे रेकी. की जसं तुमचे जेही गुरु आहे त्या गुरुकडून तुम्ही ऊर्जा घेऊन स्वतःवरच नाही, तुम्ही स्वतःचा तर विकास करतात, पण दुसऱ्यांचा पण आजार बरे करता. आर्थिक, मानसिक, शारीरिक ज्याही प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही बरे करू शकता. अन हे मला लक्षात आलं. आणि पण आधी आपण योगा मेडिटेशन हे सर्व खूप सारे लोक करतात. पण ते स्वतःसाठी, की नाही बा माझं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, माझं शारीरिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी. पण ते दुसऱ्याचं नाही करू शकत ना. पण या टेक्निकच्या माध्यमातून मला हे समजलं, की आपण आपलं आरोग्य तर चांगलं ठेवू शकतो. आरोग्य, आर्थिक, शारीरिक, मानसिक ह्या तर गोष्टी आपण स्वतःच्या चांगल्या ठेवू शकतो. पण आपण हे दुसऱ्याला पण देऊ शकतो ना. दुसऱ्याचं पण आरोग्य आपण चांगलं करून देऊ शकतो. दुसऱ्याचे आजार आपण बरे करून देऊ शकतो. दुसऱ्याच्या जीवनातले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून देऊ शकतो. ही किती मोठी गोष्ट आहे खरंच. हे येणं म्हटलं म्हणजे खूप
खूपच मोठी संपत्ती आहे मॅडम. ही या जीवनातली सर्वात मोठी संपत्ती आहे असं मला वाटते, की मला जे हे ज्ञान मिळालं, हे तुम्ही मला जे ज्ञान दिलं, ही माझ्या जीवनातली मला खूप मोठी संपत्ती वाटते. अ, ही ऊर्जा कोठे होती छायाताई अगोदर? रेकीला जोडायच्या अगोदर ही ऊर्जा कोठे होती? तर तसा माझा लहानपणापासूनच मॅडम माझा स्वभाव असा होता, की की मी खूप शांत अशी स्वभावाची असा होता. आणि कोणी बोललं तरी मी त्याच्यावर बोलायची नाही, मनातच विचार करत राहायची. तर त्यामुळे काय झालं, की माझे म्हणजे जास्त मी विचार करायची, त्यामुळे माझं भीती चं प्रमाण वाढलं होतं. अ, मी म्हणजे स्वतःचं आरोग्य ठीक करायचा प्रयत्न करत होते, पण माझ्या मनामध्ये काही गोष्टी अशा त्या दडून बसल्या होत्या. एखाद्याचा राग करणे, म्हणजे एखाद्याच्या मनातच ते धरून बसणे, गैरसमज करून बसणे, ह्या गोष्टी वाढत चालल्या होत्या. पण त्याचा त्रास मलाच झाला. माझ्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम झाला होता. पण आता या माध्यमातून जे तुम्ही सर्व घेतलं आपलं, सर्व मेडिटेशन जे घेतले आपले, माफ कसं करायचं, अपराधाच्या भावनेतून मुक्तता, हे जे सर्व घेतले तुम्ही, तर त्याच्या माध्यमातून ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे 100% गेल्या. ते सर्व विचार 100% गेले. आणि आता मला हे लक्षात आलं, की बस आपण समोरच्या व्यक्तीशी किंवा आपल्या घरातल्या मंडळींशी किंवा नातेवाईकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, कशा प्रकारे आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची, ह्या गोष्टी मला कळल्या. आणि आता नातेसंबंधामध्ये पण खूप छान प्रकारे सुधार झालेला आहे. घरामध्ये आधी थोडीफार चिडचिड व्हायची, तर आता ती काहीच नाहीये. खूप शांतता आहे. आणि आता असं वाटतं, की नाही या गोष्टीवरून चिडचिड होईलच, पण त्या गोष्टीवरून काही होतच नाही मॅडम. एवढं शांत झालं वातावरण घरातलं, खूप छान. लव्ह हां, बॉन्डिंग वाढलं खूप का छान. तुमचं? हो, हो. हो, वाढलं खूप मॅडम. नक्कीच. खरंच छान आहे. किती ती चिंता होती ना मनाला. आज सगळ्या सखींना त्यांना या सगळ्यांना खूप आनंद होत आहे. ज्यांचे व्हिडिओ मी बंद करून ठेवले आहेत त्यांना सुद्धा. कारण त्यांनी अगोदरची छाया अनुभवलेली आहे, पाहिली आहे. ती रडणारी छाया तिचे ते शब्द अगदी हृदयाला भिडायचे. पण आज मात्र तिची जी झालेलं याला म्हणतात स्वतःचं बेस्ट व्हर्जन क्रिएट करणे. यालाच म्हणतात खरी रिव्हर्स जर्नी. आणि काही प्रश्न असे होते मला वाटते छायाताई तुम्ही मला भेटायला आल्या होत्या. हो ना? अचानक हो. येऊन अचानक येऊन आल्या. आणि ती छाया आणि आजची छाया पुन्हा खूप बदलली आहे. मॅडम, मी ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी भेटायला आली, त्या दिवशी मला म्हणजे ते 10-15 मिनिटं जे मी तुमच्याशी बोलली, तो वेळ मला असा समजलाच नाही. मी तुमच्याकडे पाहतच राहिली आणि मला तुमच्यामध्ये कुठेतरी माझी स्वतःचीच झलक दिसली, की नाही हे तर ह्या आपल्यासारख्याच आहेत. आपल्या म्हणजे खूप जवळच्या वाटल्या मॅडम तुम्ही मला. आणि तेव्हापासून खूप सारे प्रॉब्लेम तुम्हाला भेटले तेव्हापासून पण माझ्यामध्ये बदल म्हणजे खूप प्रॉब्लेम असे सॉल्व्ह झाले. बऱ्याच प्रमाणात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे ते म्हणताना तुम्हाला स्वतःवर 100% विश्वास आणि गुरुवर 100% विश्वास, आणि आपल्या ऊर्जेवर 100% विश्वास जर असेल ना, तर खरंच तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या जीवनात आनंद, प्रेम, खुशी, आरोग्य, संपन्नता, विश्वास ह्या गोष्टी जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. ही आणि आठवण द्यायला नंतर परवडली नाही पण मला. छायाताईला ही आठवण द्यायला मला परवडली नाही. सगळेजण म्हणतील आता ना आपल्याला जळगावला पटकन जायचंय, पटकन शेगावला चला. आता तर रोज होतच. आता मात्र दिवसातून 4 वेळा आठवण येत जाईल. केव्हा शेगावला जायला मिळते? हो ना? हां. ही आठवण दिल्यामुळे मात्र थोडंसं याचा परिणाम असा होणार आहे. हो की नाही? हं. छायाताई, खरंच खूप छान. खूप मस्त. तर मेडिटेशन म्हणसाल तर मला ग्रँड मास्टरचं खूप मेडिटेशन आवडते. हां. खूप भारी मेडिटेशन आहे. एकदम छान मेडिटेशन आहे ग्रँड मास्टरचं. आणि हिलिंग टेक्निक ज्या तुम्ही आता शेवटी शिकवलं आम्हाला, जे चालू आहे शिकवणं सध्या,
ते पण खूप छान आहे. एकदम आवडलं मला. त्या खूप कामाचं आहे ते. नंतर थर्ड डिग्री मधलं जे आपलं मेन मेडिटेशन सोडून ज्या आपलं जे मेडिटेशन आहे दुसरं, त्याला तुम्ही आपलं सिम्बॉलचं नाव दिलेलं आहे. हा ते हा. मेडिटेशनचा वापर मी त्या मेडिटेशनचा वापर दररोज केला मॅडम. दररोज 2 वेळा, 2 वेळा मी त्याचा वापर केला. आणि त्या माध्यमातून सुद्धा खूप निगेटिव्ह एनर्जी, म्हणजे रोजची रोजची निगेटिव्ह एनर्जी जी निर्माण होत होती ती निघून जात होती. खूप निघली ती निगेटिव्ह एनर्जी. ते जे मेडिटेशन आहे त्यामुळे त्याला सिम्बॉलचं नाव दिलेलं आहे. रोज ती घर मेडिटेशन झाडलं तुम्ही तुमचं, आतलं घर हो रोज रोज मी झाडून ते करत काढलं. होते. आणि ती खरंच जाणवते मॅडम जाताना. ती ऊर्जा खरंच असते, निगेटिव्ह एनर्जी ती आपल्याला जाताना जाणवते. आणि नंतर आताचे हे जे शेवटचे जे हिलिंग टेक्निक आहे त्या पण खूप कामाच्या आहेत. हे पण आता मी नेहमी ते चालू करणार आहे. जे आतापर्यंत जे केलं त्याच्यातून खूप छान 100% रिझल्ट मिळाले आहे. आणि मी हे सोडणार नाही मॅडम. हे चालू ठेवायचं आहे मला. आणि खूप म्हणजे माझ्या तर जीवनातले मी करणारच आहे, म्हणजे झालेलेच आहेत. आता माझ्या नातेवाईकाच्या म्हणा की जे माझ्या संपर्कात येतील अशा लोकांचे पण मी बोला बोला बोला. नेटवर्क गेलं का? हा बोला. नक्कीच संपर्कात येणाऱ्या सर्वांना हो तुम्ही हो ऊर्जावान करणार आहातच. छायाताई, तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती ऊर्जावान होणार आता. हो मॅडम. पण मेडिटेशन पण खूप छान. तुमचा आवाज, तुमचे मेडिटेशन, तुमचे अफॉर्मेशन, तुमचे शब्द, तुमची वाक्यरचना ही खूप छान आहे मॅडम. असं ते प्रत्यक्ष सांगता तुम्ही. समजा आपण दुसरे मेडिटेशन केले तर त्याच्यामध्ये ते आपल्याला समजत नाही, म्हणजे फक्त आपण ध्यान करतो एवढं असते. पण तुम्ही जे त्याच्यामध्ये शब्द वापरून त्याच ठिकाणी समजा म्हणता की नाही, जो प्रॉब्लेम आहे त्यावरच तुम्ही सांगता, आम्हाला अफर्मेशन देता. तर ते खूप आवडलं मॅडम मला. खूप मेडिटेशन छान आहे तुमचं. प्रत्येक मेडिटेशनचा मध्ये आता डीप मेडिटेशन होते. म्हणजे 2 मिनिटं बसलं की लगेच आपण चालू केलं मेडिटेशन, म्हणजे डीप लागतेच ते मेडिटेशन. तसे छान छान अनुभव मला आलेले आहेत मॅडम. खूप म्हणजे मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि जीवन खूप बदललं मॅडम. खूप बदललं, म्हणजे असं मला असं वाटत नाही मी आधीची ती आहे म्हणून. आता माझा असा या रेकीमध्ये आल्यापासून माझा नवीन जन्म झालेला आहे. हे नवीन जे भेटली तुम्हाला आज, ती मी नवीन आहे. या आधीची वेगळी होती, पण आता ग्रँडमास्टर पासून ही तुम्ही तुम्हाला वेगळी भेटली. खरंच मला माझी छाया वेगळी मिळाली आणि याचा मला खूप खूप आनंद आहे. कुठेतरी जेव्हा आल्या तेव्हा तो त्या दुःख त्या खूप सारा वेगळा प्रश्न होता तो, त्यावर आपण आता नाही विचार करूया. ते वेगळं होतं सगळं. आणि आज जे क्रिएट झालेलं आहे ना हे खूप वेगळं आहे. आणि हे पाहत असताना खूप काय त्या ब्रह्मांडाचे किती धन्यवाद मानावे ना. त्या बाळांना हीच आई हवी होती. बरोबर. आणि आता तुमची मुलं मुलं आता आणि काय म्हणूया, ती बिनधास्त असतील की आता कुठेतरी मला आमची आई मिळाली आहे. हो मॅडम. हो. आता बिंदास्त आहेत ती. आणि मुलं पण आणि आपले नातेवाईक पण, की बा ही आधीसारखी राहिली नाही. आता ही खूप वेगळी झाली, ही बदललेली आहे खूप. माझ्यामधला बदल हा जाणवायला लागला सर्वांना. म्हणजे मी बदललेली दिसत आहे. येस. बदल म्हणजे ना फक्त बघा, फक्त बाहेरून आपण ज्याला म्हणतो ना की स्वतःचा लुक चेंज करणे एवढंच नाही, तर अंतर्बाह्य बदल हा खरा महत्वाचा असतो. म्हणून आपण ज्याला म्हणतो ना की मेकओव्हर, मेकओव्हर सगळ्यात शेवटी असतो आपला. हो ना. पण जे हो. इंटरनल जी काही चेंजिंग आहे ना ती झाल्यानंतर शेवटी मेकओव्हर. कारण फक्त मेकओव्हरच्या नादीने लागायचं आहे, तर लागायचं आहे आतून बदलाला. आणि जो बदल तुम्ही स्वीकारलाय ना छायाताई, या बॅचमध्ये पहिला नंबर तुमचा. बिलकुल पहिला नंबर तुमचा. कारण माहितीये का, छाया तुम्ही माझ्याकडे यायच्या अगोदर
2 वर्षापासून माझ्याकडे तुमचं नाव आलेलं, की आमच्या या मैत्रिणीला ना खूप प्रॉब्लेम आहे मॅडम. पण काय करावं, तिला आम्हाला रेकीपर्यंत आणता येत नाही आहे. ओके. तुमच्या मैत्रिणी छाया तर नंतर आल्या, खूप नंतर आल्या रेकी शिकायला. पण या अगोदरच छायाबद्दलच्या सगळ्या गोष्टी जवळ आलेल्या. पण त्या त्या म्हणजे इतर लोक जेव्हा यांचा प्रॉब्लेम सांगत होते तेव्हा ते हळवे व्हायचे. त्यांना खूप त्रास व्हायचा. पण आज छाया मात्र त्यांच्यासाठी आदर्श आहात. हो. आणि खूप मी याच्यामध्ये म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि प्रयत्न मी हे कधीच कमी नाही होऊ दिले मॅडम. विश्वास आणि प्रयत्न हे एक सेकंदही मी कमी नाही होऊ दिले नाही. मी म्हटलं मला 100% माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे आणि मला स्वतःमध्ये 100% बदल घडवून आणायचाच आहे. मग त्याच्यासाठी मला रात्री का मेडिटेशन करायला लागो ना, मी रात्री पण उठून मेडिटेशन करत होते. दिवसा नाही तर मी रात्री मेडिटेशन करत होते. खूप प्रॉब्लेम आले मॅडम मला फर्स्ट डिग्री पासून मेडिटेशन करण्याला याला, पण मी त्या सर्व प्रॉब्लेम्सवर मात केली. खूप मात केली मॅडम मी माझ्या प्रॉब्लेमवर आणि त्याच्यातून बाहेर निघून आज तुमच्या समोर बसलेली आहे. जिंकलात. तुम्ही जिंकलात. आयुष्याची लढाई तुम्ही जिंकला. आणि स्वतःलाच शाबासकी द्या छाया. ह्या सगळ्या थँक्यू. प्रवासात स्वतःला शाबासकी द्या. कारण तुम्ही टिकून राहिल्यात. छोटं नव्हतं ते गाठोडं. त्याचं ओझं खूप मोठं होतं. आणि ते पेलणं एवढं सोपी नव्हतं. पण तुम्ही मात्र त्या सगळ्या गोष्टी केल्यात. स्वतः त्या गोष्टीसाठी कौतुकास पात्र आहात. तुम्हाला एकही जण आहे कोणाजवळ काही प्रश्न विचारायला छायाताईला? नसूच शकते. कारण केवढं ते सगळं झालं आहे, की यावर काय कोण प्रश्न विचारणार? तुम्ही जो प्रवास केलेला आहे, तो स्मिताला तुमच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. नाही मॅम, मला स्वतःचा आजचा अनुभव सांगायचा आहे. रेकी मला आज म्हणजे मी खूप खूप धन्यवाद मानते रेकीचे. मला आज नव्याने मला भाऊ भेटला. तर 20 वर्ष झालं मॅम. माझ्याकडे कधी त्याने फोन पण केला नव्हता, काहीच नव्हता. आज स्वतःहून फोन केला आणि स्वतःहून, माझा भाऊ डॉक्टर आहे, पण आज 20 वर्षांनी पहिल्यांदा मला फोन करून तो घरी आला राखी बांधायला. मी दरवर्षी मॅम राखी घेऊन मी कुठल्याही मंदिरात जाते. आज तर फक्त मी सकाळी उठून स्वामींना राखी म्हणजे हे केलेलं, आवाहन केलं आणि स्वामींना राखी वाहिली. आणि त्याचा दुपारी फोन आला 1 वाजता की तू घरी आहेस का, मी आज तुझ्याकडे येतोय म्हणून. मला त्याने किती काय दिलं, मला हे गिफ्ट त्याची मला ही नाहीये, पण मला 20 वर्षांनी माझा भाऊ मला परत मिळाला. मला ह्याच हे सांगायचं की मी जॉईन झाले आणि माझं एक एक स्वप्न माझं पूर्ण व्हायला लागले. 20 वर्षांनी माझा भाऊ माझ्या घरी आलेला. अजिबात कधी फोन पण करत नव्हता आणि कधीच माझ्याकडे तो कधी आला पण नव्हता. मी पण त्याला कधी एक एक फोन केलेला नाहीये कधी माझ्याकडे ये म्हणून. पण त्याने आज स्वतःहून आलेले आहे, म्हणून मला आज स्वतःहून सांगायचं की मला रेकीत आल्यापासून मला स्वतःचं सगळं खूप चांगलं व्हायला लागले. खूप खूप धन्यवाद तुमचे पण आणि रेकी गुरुजीचे पण खूप खूप धन्यवाद मॅम. खूप छान. सगळ्या थँक्यू गोष्टी थँक्यू. छान छानच होणार आहेत. ग्रँडमास्टर झालात ना तुम्ही? नाही, तेच म्हणूनच माझा हा अनुभव सांगायचा होता मॅम, म्हणूनच. आणि छाया खूप त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही. त्यांनी सगळ्यांना बोलतीच बंद केले. तुम्ही एवढे छान अनुभव सांगितलेत. तुम्ही तर खूप खूप चांगले आत्मसात केलेले आहे रेकीला, खूपच. नक्कीच. काय अमृत ना अमृत आहे तुम्हाला. खरं आहे. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. कोण कुठून आलेला आहे आणि तो कुठपर्यंत जाणार आहे ना. पण छाया जिथून आल्या एका खेड्यागावामधून आणि पुन्हा तो स्ट्रगल आपण सगळ्यांनी पाहिला, ते शेअरिंग पाहिलं सगळं, पण तिथून जे बदल घडवला ना, याला म्हणतात ती इनर जर्नी, यालाच म्हणतात बेस्ट व्हर्जन. हेच ते सगळं जे हवं असतं ऊर्जेच्या माध्यमातून. बस आनंदी आनंद सर्वीकडे. अशाच राहा, छान राहा, मस्त राहा. ब्रह्मांडी ऊर्जा रेखी तुम्हाला भरभरून देणार आहे. तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणा आणि मात्र अगोदर नवीन 2 सदस्य मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे हो हो. मॅम 2 नाही, अनेक सदस्य मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे जोडणार. काय ना छायाताई, त्यांनी बघा ना स्वतःची देराणी, ओके, स्वतःची बहीण, जेव्हा ना यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सुरू होते,
लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम सुरू होते, पण तरीही त्यांनी स्वतःची बहीण जोडली रेकीला. इतर लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी पुन्हा एक मदत केली. इतरांच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम सुटत असताना सुद्धा आपल्याला खूप छान ऊर्जा मिळत असते. हा माझ्या देराणीला सुद्धा जोडलं आणि माझ्या बहिणीला सुद्धा जोडलं मॅडम मी. तर हिलिंग पण आता माझ्या हिलिंगचे पण खूप छान रिझल्ट येत आहेत. हिलिंग नक्कीच. पण मी करते. छान. सगळेजण हिलिंगला लागा. छान तुम्ही पुढे जाता. बिनधोक करा. ऊर्जा मदत करते आणि एवढं छान शिकला आहात, एवढी छान ऊर्जा ग्रहण केली आहे. तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ती ऊर्जा तुम्हाला सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट तुम्हाला जे जे हवं आहे ते देणारच आहात आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. खूप सुंदर. आत्मा खूप छान. सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम.